नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच कोठडीत मृत्यू। न्यायदंडाधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल सादर, मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना नोटीस। नागपुरात शुक्रवारच्या नमाज निमित्तानं शहरामध्ये अलर्ट, मशिदीबाहेर कडेकोट सुरक्षा, हिंसाचारग्रस्त भागात मोजक्या जणांच्या उपस्थितीमध्ये नमाज पठण। नागपुरातल्या संचारबंदीमध्ये पुन्हा बदल, 6 भागातील शिथिलता रद्द करून पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी। शहरातील 11 पैकी 9 भागात संचारबंदी कायम। नागपूर हिंसाचाराला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मधल्या राजकीय संघर्षाची किनार, माझा महाराष्ट्र माझा व्हिजन कार्यक्रमात इम्तियाज जलील यांचा खळबळजनक दावा। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड मालेगावचा एबीपी माझाच्या माझा व्हिजनमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती सोशल मीडियाच्या पोस्ट ट्रॅक करण्यात कमी पडल्याची कबुली। धनंजय मुंडेंविरोधात कुणीही पुरावा आणून दिला तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर संतोष देशमुख प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडीचे कौतुक। उद्धव ठाकरे बरोबर युती करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार, केलं जाहीर। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणी अटक, 1 कोटींची रक्कम स्वीकारताना कारवाई। सरसंघचालकांना ताब्यात घेण्याचे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे तत्कालीन एटीएस अधिकाऱ्याला आदेश, मालेगाव स्फोटातील आरोपीच्या वकिलाचा कोर्टामध्ये दावा। धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची पोटगी प्रकरणी 29 मार्चपर्यंत सुनावणी तहकूब। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।